तर पुण्यातली आपण ही थेट दृश्य पाहतोय। पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा गणपती लक्ष्मी रोडवर आता पोहोचलेला आहे। या थेट दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा पद्धतीनं बाप्पाचं आगमन सोहळा माफ करा बाप्पाचं विसर्जन सोहळा किती जल्लोषात साजरा होतोय। अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाबाची उधळण करत मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आता लक्ष्मी रोडवर पोहोचलेला आहे। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची ही खास दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय। उंच मूर्ती आणि अलोट गर्दी ही मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीची खास आकर्षण आहे। तर पुण्यातल्या गणपतीची आकर्षण बघायला गेला तर पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आणि गुलालाची उधळण करत या बाप्पाच्या सगळ्या महिला फुगडी खेळताना आपण पाहू शकतोय। अतिशय सुंदर पद्धतीने नटून थटून या सध्या या ठिकाणी आलेल्या आहेत। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। आपण सध्या पाहू शकतो काष्टा नथ सुंदर गजरा ह्या सगळा मराठमोळा परिधान वेशभूषा परिधान करून पुण्याच्या या रस्त्यांवर बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात येतोय। आपण सध्या पाहू शकतो पुण्याच्या या रस्त्यांवर अनेक ढोल ताशा पथकं आहेत, अनेक सांस्कृतिक मंडळं आहेत आणि त्यांच्याकडून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। खरं तर पुणेकरांसाठी बाप्पाची आपण यांच्यासोबत संवाद साधूया। काय वाटतंय ते पुण्यातल्या रस्त्यांवर सध्या बाप्पाला आपण निरोप देतोय यावेळेला भावना काय? मला खूप चांगलं वाटतं। इट इज रिअली अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी। थँक्यू सो मच। फुगडी आणि या सगळ्याची सराव केला होता का? हो, किती दिवसांपासून तुम्ही हा सगळा सराव करता? आम्ही खूप प्लॅनिंग करतोय याच्यापासून फॉर अ इयर लाईक। आपण ऐकलं सराव करून इकडे सगळं सादरीकरण केलं जातं पारंपरिक वेशभूषा पुण्यातले हे सगळं हे जे आपण म्हणू शकतो हे संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती। गणेशोत्सवात पुण्यातल्या मिरवणुका पाहिल्या नाही तर मग काय पाहिलं। अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळेजण आपला आनंद साजरा करतात। पुणेकर काहीसे भावुक पण झालेले आहेत। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने या फुगड्या खेळल्या जात आहेत। अतिशय सुंदर अशा या भगिनी नटून खटून हे साजरं करण्यासाठी आलेले आहेत। अखेर आज अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडलेला आहे। ज्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केली त्याची पूजा केली त्या बाप्पाला अखेर निरोप देण्याची वेळ आलेली आहे। कॅमेरामन भोसलेसह मी श्यामल भंडारे, साम टीव्ही पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।